घरात जर का भाजीला वगैरे काय नसेल किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। इथे मी या गरम गरमच पोळ्या घेतलेल्या आहेत, अगदी थोड्याशा हलक्याशा थंड करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या या पद्धतीने अशा कट करून घेऊयात, असा चुरा करून घ्यायचा आहे त्याचा। बऱ्याचदा भाजीचा वगैरे कंटाळा येतो तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। हे या पद्धतीने आपण या चपातीचा असा चुरा करून घ्यायचा आहे। या दोन्हीही चपातींचा मी या पद्धतीने चुरा करून घेते। पद्धतीने मी सर्व चपाती या पद्धतीने अशी चुरून घेतलेली आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आता आपल्याला ही चपाती सर्व अशी घालून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिटात पटकन होणारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी या अगोदरही बऱ्याचदा ही रेसिपी करून खाल्ली देखील असेल। घाई गडबडीच्या वेळेस वगैरे अगदी पौष्टिक असा आपला हा पदार्थ बनून तयार होणार आहे। इथे मी गूळ घेतलेला आहे। आता गूळ आपण आपल्या आवश्यकतेनुसार कितपत गोड हवा आहे त्यानुसार आपण थोडासा यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। मी अंदाजपंचीच गूळ घालून घेतलेला आहे। आता हे मी घरी बनवलेले साजूक तूप आहे, हे थोडंसं आपण यावरती साधारणतः 1-2 चमचे मी तूप घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे। आणि आता मिक्सरचं हे झाकण लावून मी मिक्सरवरती हे फिरवून घेणार आहे। इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या पद्धतीने हे बारीक करून घेतलेले आहे। आता मी हे या ताटामध्ये मी काढून घेणार आहे। या ताटात इथे हे मिश्रण या पद्धतीचं बनवून झालेलं आहे। आता आपण याचे छानपैकी असे लाडू करून घ्यायचे आहेत। मस्त असे गोल गरगरीत लाडू झटपट असे बनवून तयार होतात। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ आहे। भाजीला काय नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा। आमच्याकडे याला मलिदा असे देखील म्हणतात, तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण याचे छोटे छोटे असे लाडू बनवून घेऊयात। इथे आपले अतिशय पौष्टिक असे लाडू बनवून तयार झालेले आहेत। भाजीला पर्याय म्हणून इथे हे छान असे आपले हेल्दी लाडू बनवून तयार आहेत। रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।